नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राचा विश्वासार्ह प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप मित्र TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती, RTI अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण व मंथली स्टायपेंड त्या सर्व योजनांची माहिती सर्वात आधी सर्वात विश्वासार्हपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार झालेला महाराष्ट्रातील एकमेव प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप मित्रावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, सगळ्यांचे कमेंट्स येत आहेत. मग मी व्हिडिओ टाकला की त्यांची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशनची PDF आलेली, ॲप्लिकेशन कसं करावं त्यावरती. त्यानंतर मुलांचे प्रश्न होते की लिंक कोणते, महाज्योतीसाठी लिंक काय, TRTI लिंक काय, बार्टीसाठी लिंक काय. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या संस्थांचं ॲप्लिकेशन करण्यासाठी ज्या लिंक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण बघूया बार्टीची ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे. तर बार्टीमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कोचिंग योजनांच्या सामायिक चाचणी परीक्षेसाठी म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी ऑनलाईन अर्जाची लिंक आहे http://bartcet.in/ ही लिंक सगळ्यांनी बघून घ्या. या लिंकवरती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये या सगळ्या लिंक देणारच आहे. ही लिंक तुम्हाला बार्टीसाठी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, प्रत्येकासाठी वेगळी लिंक आहे. नंतर बघूया महाज्योतीची ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक. महाज्योतीमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कोचिंग योजनांच्या सामायिक चाचणी परीक्षेसाठी म्हणजे CET ऑनलाईन अर्जाची लिंक असणार आहे http://bartcet.in आणि त्यानंतर असणार आहे महाज्योती. म्हणजे हे सगळ्यांनी बघून घ्या, महाज्योतीसाठी ही लिंक असणार आहे. त्यानंतर आपण बघूया सारथीसाठी. जे विद्यार्थी सारथीमधून विविध परीक्षांसाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी लिंक वेगळे. सारथीमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कोचिंग योजनांच्या सामायिक चाचणी परीक्षेसाठी जे CET घेण्यात येणार आहे त्याची ऑनलाईन अर्जाची लिंक सारथीसाठी असणार आहे bartcet.in/सारथी. ही सगळ्यांनी बघून घ्या. याच लिंकवरून अप्लाय करा. त्यानंतर RT सारथीची पहिले आपण. त्यानंतर RT मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कोचिंग योजनांच्या सामायिक चाचणी परीक्षेसाठी जी CET घेतली जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, म्हणजे मातंग कम्युनिटीमधील विद्यार्थ्यांना RT मधून अर्ज करता येतो. तर ती लिंक आहे bartcet.in/RT. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून TRTIची लिंक बघा. TRTIची लिंक आहे bartcet.in/TRTI. म्हणजे प्रत्येक संस्थेसाठी अर्जाची लिंक वेगवेगळी असणार आहे. प्रत्येकाने हे नीट बघून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक बघा, त्यावर क्लिक करून तुम्ही भरा किंवा बार्टीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ह्या लिंक बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं थांबा उद्यापर्यंत. आज मी स्टेप बाय स्टेप प्रोसेसचा व्हिडिओ करतो. कोणत्या स्टेपवरती काय अपलोड करायचा, अर्ज कसा करावा तो व्हिडिओ बघा. एकदा चुकला की परत अडचण येते, म्हणून सगळ्यांनी तो व्हिडिओ बघूनच फॉर्म भरा. सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं डिस्क्रिप्शनमधला Google फॉर्म भरायचा आहे. तुम्ही या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुमची जी शंका असेल छोटी मोठी किंवा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तिची तशी कमेंट करा. प्रत्येकानं डिस्क्रिप्शनला Google फॉर्म भरायचा आहे. नवीन फॉर्मविषयी सगळी माहिती, अर्ज कसं करावं, डॉक्युमेंट कोणते लागतात, NCL लागतं का, तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं लागतं, कास्ट व्हॅलिडिटी लागते का, ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. आता जे असे व्हिडिओ बनवतो त्या सगळ्या व्हिडिओची माहिती मी तुम्हाला WhatsAppद्वारे कळवतो. त्यासाठी प्रत्येकाने Google फॉर्म भरायचा आहे. हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाचा Google फॉर्म भरला गेलेला पाहिजे. त्यानंतर आपलं एक YouTube चॅनल आहे, प्रत्येकानं सबस्क्राईब करा. अशा सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. YouTube चॅनल प्रत्येकानं सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नवं महाराष्ट्र निश्चित घडेल. विद्यार्थी मित्रांनो,